आमच्यासोबत असं होईल असं आम्हाला कधीच वाटलं नव्हतं. चला तर मंडळी बघूया व्हिडिओच्या शेवटी. चला तर रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर काय, शेतात आलो आणि शेतात आल्याच्या नंतर आपल्याला पहिलं काम लागलं ते म्हणजे कांडीगवत कापून घ्यायचं. आणि शेतकऱ्याच्या शेतात आल्याच्या नंतर तुम्ही जी विकत खाताना शेत ते आमच्या डायरेक्ट शेतात पिकतं. त्यामुळे शेतात आल्याचा आनंद हा फक्त शेतकऱ्यालाच माहीत असतो. विहिरीवरती आलो आणि विहिरीवरती येऊन आपल्या मोटरचं बटन चालू केलं, कारण आज आपल्याला आपल्या हौदामध्ये पाणी काढायचं होतं. आता तुम्ही बघा, पडत्या पावसामुळे आपल्या विहिरीला भरपूर पाणी आलेलं होतं, कारण की उन्हाळ्याचे दिवस होते. त्यामुळे आपल्या विहिरीला अजिबात पाणी नव्हतं. पण आता एवढं पाणी आलं की समोर असलेलं गड्डंसुद्धा आता पाण्याने भरून गेलं. एवढ्या पाण्याच्या याच्यामध्ये आनंद तर शेतकऱ्याला भरपूर होतो, कारण पाण्यासारखा आनंद हा शेतकऱ्याला कुठंच नसतो. आणि वातावरण एकदम आपल्या मनासारखं झालं होतं. आणि तुम्हाला तर मी पहिल्या ब्लॉगमध्ये सांगितलं की शेतकऱ्याचा आनंद हा त्याच्या वातावरणामध्येच असतो. मग काय मंडळी, हे बघा, आता आपली विहीर एवढी जवळ असून सुद्धा कोणी या ठिकाणी विहिरीचं उद्घाटन करून ठेवलं काय माहिती. आता एवढ्या जवळ विहीर चालती का नाही ते तुम्ही कमेंट करून सांगा. आणि त्यानंतर वरती येऊन बघतो तर आपलं मांजर असं येड्यावणीच जरा करत. आणि तुम्ही बारीक आंबे भरपूर बघितले असेल बरं का, पण आता डायरेक्ट अर्धा किलोचा आंबा, याचं नेमकं करायचं काय. अण्णा म्हणले आज आपल्याला सगळे आंबे उतरवून घ्यायचे, मग आम्ही आंबे उतरवून घेतले. चला तर मंडळी भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.